नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी. 6वी मंजिरी. एकदा एका महिला स्वामी भक्ताने प्रश्न केला की तब्येत सतत बरी नसते, काही ना काही आजार सतत होत असतो. सदर स्वामी भक्त जागेवर जाऊन बसल्यावर सद्गुरूंनी उत्तर दिले जे सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखे होते. सद्गुरू म्हणाले, उपाय सोपा आहे. एक महादेवाचे मंदिर बघावयाचे, तेथे तूपवात लावायची, 5 मिनिटं बसायचे व परत यायचे. तेथे तूपवात लावायची किंवा 1 ते 1.5 किलो तांदूळाचा भात शिजवायचा, यात 1/2 किलो दही मिसळायचे व ते मिश्रण महादेवाच्या पिंडीवर लिंपायचे. नंतर त्यावर बेलाचे पान वहावयाचे. नंतर देवळाच्या पुजाराने तो भात काढून घेतल्यावर महादेवाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा. नुसता उपाय न सांगता त्यांनी त्यामागची वैज्ञानिक भूमिका पण सांगितली. काही आजार हे उष्णतेमुळे होतात व दहीभात हा थंड असतो, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. ह्यातही विज्ञान आहे, पण हे कोणी समजावून सांगत नाही. पूर्वीच्या ऋषीमुनींनी विचार करून ही शास्त्रे तयार केली आहेत. तूपवात लावल्यामुळे व कापूर जाळल्यामुळे प्राणवायू तयार होतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे विकार होतात, जसे की रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे, दम लागणे इत्यादी विकारांमध्ये हा उपाय सुचवला जातो. तसेच नित्यपूजेत सुद्धा प्रत्येक दिवसाप्रमाणे प्रत्येक देवतेचे महत्त्व आहे व त्यानुसार त्या देवतेला उपचार वाहून पूजा केली जाते. मंगळवारी गणपतीला लाल फूल का वाहतात? तर लाल रंग हा रक्ताचा आहे व आपण बहुतेक करून शनिवार रविवार अधिक काम करतो, त्यामुळे रक्त कमी होते किंवा हिमोग्लोबिन कमी होते. ते लाल रंगाकडे पाहिल्यानंतर वाढते. हेच तत्त्व स्त्रियांनी लाल कुंकूच का लावावे या बाबतीत आहे. बुधवारी प्राजक्ताचे फूल वाहतात, ज्याचा देठ केशरी आहे. तर गुरुवारी तुळस वाहतात. गुरुवार हा आठवड्याचा मधला वार आहे. तुळशीमुळे प्राणवायू मिळतो व रोगप्रतिकारशक्ती वाढते. शनिवार रुईची पाने फुले मारुतीला वाहतात. रुईच्या पानामुळे हाडांना वगैरे आलेली सूज कमी होते. पोटातील अवयवांना आलेली सूज कमी होते. तसेच दूध, दही, तूप, मध व साखर हे समप्रमाणात घेऊन सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास ते पोटातील एक अवयव निर्जंतुक करत जाते व आरोग्यास लाभ होतो. हे पंचामृत तांब्याच्या मूर्तीला वाहून नंतर प्यायल्यास तांब्याच्या निर्जंतुकीकरण गुणाचा ही फायदा होतो. ह्या प्रत्येक तत्वाला ऋषीमुनींनी त्याला योग्य मंत्राची जोड दिलेली आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींतील वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी येथे दाखविला आहे. धन्यवाद.